या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। जेव्हा या पृथ्वी तलावरती पाऊस मंत्रमुग्ध होऊन पडत असतो, सरीवर सरी येत असतात आणि माती भरून जाते, तेव्हा इथला बळीराजा सुखावला जातो। धरणीमाय थंड होते आणि नदी नाल्यांना पूर येतो आणि धो धो वाहायला लागतं। हे दृश्य पाहणं म्हणजे सुद्धा सौभाग्य आहे आणि ते आम्ही गेली 50-55 वर्ष अनुभवतो आहे। कधी कधी दुष्काळ येतो आणि ही सगळी झाडं झुडपं खराटून जातात, माणसाचं जगणं मुश्किल होतं। तेव्हा मात्र निसर्ग संरक्षण करण्याची, निसर्ग जतन करण्याची आम्हाला तात्पुरती इच्छा होते। पुन्हा पाऊस येतो आणि सगळं स्वप्न विरून जातं। जसं ते माकडाला वाटतं की पाऊस आला की आपण घर बांधावं, पाऊस उघडला की माकडं पुन्हा खेळायला लागतात। हा निसर्गाचा व्यवस्थेचा नियम आहे। आपण पाहणार आहोत आज स्वच्छंदपणे वाहणारं निसर्गाने दिलेलं हे पाणी पहा। ही आमची उमरगा शहराच्या भोवताली जलदायिनी, जलवाहिनी, अमृतवाहिनी, पाण्याला किती नावं देऊ आणि कथा कादंबऱ्या करणाऱ्यांनी पाण्याचं वर्णन किती केलं असेल, अगणित अगणित। शांत वाहते आहे, खळखळ वाहते आहे, निखळ वाहते आहे। हे वाहन निस्वार्थ भावनेचं वाहन आहे। हे वाहन परोपकाराचं वाहन आहे। हे वाहन दुसऱ्यांना समर्पित करणारं वाहन आहे। काय असतं मातृत्व, काय असतं दातृत्व, काय असो धर्म, हा पाण्याला जाऊन विचारावा आणि मग कळेल पाण्याचा धर्म आम्हास कळावा। धर्म मानवाचा इथे बुजळावा। या भूमिपुत्र वाघांच्या 2 काव्यपंक्ती घेऊन पाण्याचं समर्पण या विषयावरती आम्हाला समजून घ्यावं लागेल। मराठवाडा सातत्याने आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये मोडला जातो, इथे असं पाणी कधीतरी पाहायला मिळतं आणि मग मराठवाड्यावरती सातत्याने निसर्गाची कृपा व्हावी, निसर्ग वाहता व्हावा, निसर्ग फुलता व्हावा, निसर्ग उत्पादित करणारा व्हावा, असं जर आम्हाला वाटत असेल ना, ते वाहून जाणारं पाणी जाग्यावरती अडवलं पाहिजे, मुरवलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे। तरच आणि तरच इथला माणूस, इथले वन्यजीव, इथले सजीव सर्व आनंदात राहू शकतात। तेव्हा त्या निसर्गाचं जतन करावं, ते फुललेलं पाहावं, फळलेलं पाहावं, नंदनवन पाहावं। त्यासाठी आम्हाला झाड लावावं लागेल, त्याचं संवर्धन करावं लागेल, त्याला लेकरा इतकं जतन करावं लागेल, तेव्हा हे सुंदर असं जग आपल्याला पाहता येईल। आणि म्हणून आपण सर्वांनी झाडं लावली पाहिजे, ती जतन केली पाहिजे, त्याचे फळ आपण खाल्लं पाहिजे, निसर्गातले जेवढे जीव आहेत त्यांना दिलं पाहिजे।
झाड लावूया रगड्या झाड लावूया, झाड लावूया रगड्या झाड लावूया, एक एक झाड लाख लाख झाड, एक एक झाड गड्या लाख लाख झाड, झाड लावूया रगड्या झाड लावूया, झाड लावूया रगड्या झाड लावूया. चला, निसर्गाचं संरक्षण करण्यासाठी, पडलेला पाण्याचा थेंब ना थेंब या पृथ्वीवरती मुरमळण्यासाठी आपण काम करू. भूमिपुत्र वाघ, लोकहित, महाराष्ट्र.